आत्मवंदन. ऋताताई, अनघाताई, लीनाताई व आराधना समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. ऋताताईंच्या अथक प्रयत्नांमुळे आपण आतापर्यंत अनेक संतांविषयी जाणून घेतले आहे. स्मृतिगंध या सदरात आपल्याला एका योद्ध्याविषयी माहिती मिळणार आहे. आज लीनाताई निकम छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संवाद साधणार आहेत. अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांशी जोडलेल्या आणि सक्रिय कार्य करणाऱ्या लीनाताईंनी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रम बोराडे यांच्या समग्र साहित्यावर पीएचडी केली आहे. ताईंची प्रवाह आणि प्रपात, बुद्धी प्रामाण्यवादी जिजाऊ, शौर्य सामाद्री, सम्राज्ञी, अवघा रंग एक झाला, क्रांती ज्योती सावित्रीबाई अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत. नागपूर आकाशवाणीला गेल्या 30 वर्षांपासून महापुरुषांच्या जीवनावर नियमित भाषणे व श्रुतिका प्रसारित करीत आहेत. दर महिन्याच्या पगारातील काही भाग गरजू विद्यार्थ्यांसाठी काढून त्यांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन त्या करतात. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, हिंदुस्तान, आपली मातृभूमी या वृत्तपत्रात स्तंभलेखन त्या करतात. ताईंच्या पुरस्कारांची यादी पण खूप मोठी आहे. 2013 साली भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार, सर्वोदय आश्रम येथील आचार्य मामासाहेब क्षीरसागर पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा राज्य पुरस्कार, आम्ही लेखिका संस्थेचा नवदुर्गा पुरस्कार, आई प्रतिष्ठान नांदेडचा कर्तृत्ववान महिला पुरस्कार, 2026 मध्ये अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिओसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस तर्फे हिरकणी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अशा अनेक पुरस्कारांच्या ताई मानकरी आहेत. लीलाताई, आराधना समूहात तुमचे मनापासून स्वागत. आम्ही सगळे संभाजी महाराज यांच्याबद्दल ऐकायला खूप उत्सुक आहोत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचा संवाद सुरू करावा. नमस्कार, जय जिजाऊ. आज एक नवीन अनुभव मला येतो आहे. खरं तर कोरोना काळामध्ये बरेच भाषणं दिली आहेत आपण ऑनलाईन वगैरे, पण बऱ्याच काळानंतर आज पुन्हा एकदा ऑनलाईन आलेली आहे. विजयाताई ब्राह्मणकर ज्या नागपूरच्या प्रसिद्ध कादंबरीकार, म्हणजे नागपूरच्या नाही ना, नागपूरच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कादंबरीकार म्हणून आहेत. त्यांचा फोन आला की लीना, तुला संभाजी महाराजांवर बोलण्यासाठी ऋताताई खापर्डे बोलवत आहेत. म्हटलं अरे, संभाजी महाराजांवर बोलायचं म्हणजे खरं सांगायचं तर खूप म्हणजे इतिहासाचा पण अभ्यास पाहिजे आणि त्यांच्याविषयी थोडंसं वाचन हवं, त्यांच्याविषयी थोडंसं चिकित्सक दृष्टीने विचार करणं हवं. हे सगळं पाहिल्यानंतर मी म्हटलं जरा कठीण आहे, कारण बरेच आपले विषय तयार असतात. शिवाजी महाराजांवर पण खरं तर तयार होतं. बुद्धी प्रामाण्यवादी जिजाऊ नावाचं माझं पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्याचा अभ्यास करताना संभाजी महाराजांवर थोडंसं वाचन झालंच होतं आणि म्हणून म्हटलं की आव्हान स्वीकारावं, कारण मी आता सध्या मुंबईला आलेली आहे आणि नागपूरला माझे सगळे पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथ आहेत. पण तरी सुद्धा मी या ठिकाणी हे आव्हान स्वीकारलं आणि म्हटलं आपण आपली त्यानिमित्तानं ओळख होईल या समूहाशी. कारण डॉक्टर प्रभाकरराव देशमुख यांच्याविषयी आम्हाला सगळ्यांना आदर आहे. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये ते अर्थशास्त्राचे मोठे एक्सपर्ट म्हणून आम्ही त्यांना ओळखायचो. आणि त्यांची मुलगी ऋताताई, जी आपल्या बाबांचं नाव पुढे सुरू करते, पुढे चालवते आहे, त्याच्यामुळे मला वाटलं की अरे, हे तर आपल्या खूप जुन्या ओळखीचे, आणि मी अमरावतीची असल्यामुळे खापर्डे बगीचा माझा चांगलाच ओळखीचा, त्याच्यामुळे तेही एक नाळ जुळून आली आणि मी म्हटलं की चला आपण हो म्हणूया. खरं सांगायचं तर संभाजी महाराज यांच्याविषयी पहिल्यांदा मला सांगावंसं वाटतं की फक्त 32 वर्षांचं आयुष्य, आणि या 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये संभाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला, जो आपल्या पांडित्याचा परिचय करून दिला ना, त्याला इतिहासात तोड नाही. आज जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत संभाजी महाराजांचं नाव सगळेजण घेत राहतील,
इतकं साहस आणि इतकं पराक्रम आणि इतकं शौर्य संभाजी महाराजांचं दिसते. त्यांच्याविषयी बोलायचं तर खरोखर अंगावर काटे येतात बघा, अंगावर रोमांच येतात. त्यांचं जगणं आणि त्यांचं मरण सुद्धा इतिहासामध्ये अमर झालेलं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सुरुवातीला आपण बघितलं पाहिजे की 14 मे 1657 रोजी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर गडावर झाला. आईचं नाव सईबाई आणि वडील अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. बघा काय असतं, याच्या आधी संभाजी महाराजांना 3 बहिणी, राणूबाई, त्याच्यानंतर सखूबाई आणि अंबिकाबाई, ह्या 3 त्यांच्या बहिणी. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज जन्मले तेव्हा दुर्दैवाने म्हणजे एखाद्या माणसाच्या कार्यकर्तृत्वात किंवा त्या जीवनात संघर्षच ठरलेला आहे की काय, असं वाटतं कधी कधी. कारण संभाजी महाराज जन्मल्याबरोबर सईबाईंना बाळंत रोगाने ग्रासले आणि बाळंत रोग झाल्यानंतर आपल्या बाळाला त्या आपलं दूध सुद्धा देऊ शकत नव्हत्या, इतकी परिस्थिती. आता आईचं तर दूध हवंच बाळाला. जिजाऊ पुढे झाल्या आणि जिजाऊंनी आईच्या दुधाची व्यवस्था केली आणि धाराऊ हे नाव इतिहासात प्रसिद्ध झालं. धाराऊ गाडे पाटील नावाची एक स्त्री कापूरहोळ या गावी, म्हणजे हे गाव कापूरहोळ हे गाव खरं सांगायचं तर आता एक वेगळ्याच याने गाजतंय. भोरच्या जवळ नरसापूर नावाचं गाव आहे आणि तुम्हाला माहितीये की हे गाव आज किती कुप्रसिद्ध झालेलं आहे. 4 वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतात गाजतंय. पण ते नाव इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे हे धाराऊंच्यामुळे. कारण कापूरहोळच्या धाराऊ गाडे पाटील ह्या बाळंत झाल्याचं जिजाऊंना कळलं आणि त्यांनी धाराऊंच्या माहेरी निरोप पाठवला की आमच्या शंभूराजांची दूध आई त्यांना होता येईल का. आईच्या दुधाचं महत्व जिजाऊ जाणत होत्या आणि म्हणून त्यांनी म्हटलं की माझ्या शंभूराजांसाठी तुम्हाला यावं लागेल. आता खरं सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा एका राजाच्या मुलाला आपलं दूध देणं हे धाराऊंसाठी खरोखर भाग्याची गोष्ट होती. तिने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग जिजाऊंनी धाराऊंना मेणा पाठवला आणि मेण्याने सन्मानाने आपल्या पुरंदर गडावर घेऊन आल्या आणि मग तिथे शंभूराजांचं त्यांनी दूध देऊन जे पालन पोषण केलं ना, त्या पालन पोषणामुळेच खरं सांगायचं तर एक महापराक्रमी महाधुरंधर राजा आपल्याला दिसतो आहे. कारण कारण जिजाऊंनी आज आपण बरेच बरेच सगळे लोक म्हणतात, डॉक्टरही म्हणतात की आईच्या दुधाचं किती महत्व आहे. पण आईचं दूध मिळालं नाही तर बाळाची अवस्था काय होते हे पण आपण जाणतोच. तेव्हा धाराऊंनी पहिल्यांदा शंभूराजांना मला वाटतं की एक आपलं दूध देऊन फार मोठे उपकार केले आणि या उपकाराची परतफेड शिवाजी महाराजांनी इतक्या सुंदर पद्धतीने केली, ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजांनी धाराऊंना वार्षिक 26 होऊन तर त्या काळचं ते चलन होतं ते तर जाहीर केलंच, पण त्यांचे जे मुलं अंतोजी आणि रायाजी यांना पन्हाळगडावर आणि रायगडावर नोकरी सुद्धा दिली. आणि एवढंच नाही तर त्यांचे जे पती होते तुकोजी पाटील यांना सुद्धा नोकरी दिली, आपल्या सोबत ठेवलं, त्यांच्या भावाला सुद्धा ठेवलं. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबावर उपकार शिवाजी महाराजांनी त्या उपकाराची परतफेड केली म्हणा हवं तर. आणि धाराऊंनी पण संभाजी महाराजांना शेवटपर्यंत सोडलं नाही. कारण आपल्याला माहिती आहे संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना आपल्या आईच्या प्रेमाला पारखे झाले. म्हणजे सईबाईंचं निधन झालं तेव्हा संभाजी महाराज म्हणजे 1659 साली सईबाईंचं निधन झालं तेव्हा संभाजी महाराज अवघे 2 वर्षांचे होते. कल्पना करा की 2 वर्षाच्या बाळाला आई नाही आणि आईकडून जे मानसिक आणि भावनिक पोषण होत असतं बाळाचं ते संभाजी महाराजांचं झालं नाही. म्हणजे लक्षात घ्या की
संघर्ष तर त्यांच्या जीवनात खूप होताच नंतर, पण लहानपणापासूनचा जो संघर्ष आपल्याला संभाजी महाराजांच्या जीवनात दिसतो ना, तो कुठल्याच राजाच्या नियतीमध्ये दिसतो की नाही माहिती नाही, पण संभाजी महाराजांच्या जीवनात तो दिसून येतो. आई गेल्यानंतर पुन्हा एकदा जिजाऊ त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल्या. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे जिजाऊंनी असं म्हणतात की राज्याला 2 छत्रपती दिले, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. जिजाऊंनी त्यांना शास्त्रविद्या, शस्त्रविद्या, घोडेस्वारी, राज्यकारभाराचं शिक्षण दिलं नाही, तर 8 भाषा त्या काळात संभाजी महाराजांना येत होत्या. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. 8 भाषांमध्ये संस्कृत, मराठी तर होतीच, पण हिंदी, पोर्तुगीज, फारसी, तेलुगू, इंग्रजी, ब्रज अशा भाषा सुद्धा संभाजी महाराजांना म्हणजे त्याचं शिक्षण देण्याचं जिजाऊंनी ठरवलं. आणि आज आपण जाणतोय की तुम्ही जितक्या भाषा शिकाल तितकं तुमचं ज्ञान जास्त वाढेल आणि जो जास्त भाषा शिकतो तो आपल्या जीवनात प्रगती करतो. आज सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा संभाजी महाराजांनी 8 भाषा अवगत होत्या. एवढंच नव्हे तर जिजाऊंना सुद्धा अनेक भाषा अवगत होत्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा भाषा ज्ञान हे किती महत्वाचं आहे आणि त्या भाषा ज्ञानाच्या जोरावरच संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ इतका पांडित्यपूर्ण आहे, इतका काव्य दृष्ट्या इतका संपन्न आहे की आजही म्हणजे बुधभूषण नाही तर नखशिख, नायिका भेद आणि 7 शतक नावाचे ग्रंथ. बुधभूषणम हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे आणि बाकीचे ग्रंथ जे आहेत नायिका भेद, 7 शतक आणि नंतरचा जो ग्रंथ आहे शंभू राजांचा, हे नायिका भेद, 7 शतक आणि त्याच्यानंतरचा आणखी एक ग्रंथ त्याच्याविषयी सांगते मी. हे ब्रज भाषेत आहे, हिंदी भाषेमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी काय काय केलेलं आहे बघा ना. म्हणजे बुधभूषणम ग्रंथामध्ये म्हणजे 14व्या वर्षी तो ग्रंथ सुरू केला लिहायला आणि 16व्या वर्षीपर्यंत त्याचं लिखाण पूर्ण झालं. हा ग्रंथ आजही तुम्हाला अनेक भाषांमध्ये दिसतो. आजही मराठी भाषेतही त्याचं भाषांतर झालेलं आहे, मूळ संस्कृत ग्रंथ असला तरी. आणि त्याच्यामध्ये राजाची कर्तव्ये, राजाबद्दलचे नियम, राजाने प्रजेविषयी भावना, प्रजेशी कसं वागायला पाहिजे, राजाची काय हक्क आहेत, राजाचे काय कर्तव्य आहेत, हे सगळं सांगितलंय. म्हणजे बघा ना, 16व्या वर्षी एखादा मुलगा राजाचे हक्क आणि कर्तव्य याविषयी सांगतो आणि त्या काळी उच्च दर्जाची भाषा समजली जाणारी संस्कृत भाषेमध्ये इतका निपुण होतो, याच्यावरून त्यांची बुद्धिमत्ता दिसून येते. फक्त बुद्धिमत्ताच नाही तर बुद्धी प्रामाण्यवाद बघा. एका श्लोकामध्ये ते म्हणतात की जे प्रयत्नवादी असतात ना ते पुरुष सिंह म्हणजे मर्द असतात आणि जे दैववादी असतात ना म्हणजे फक्त दैवावर अवलंबून राहणारे असतात ना ते कापुरुष म्हणजे नामर्द असतात. त्यामुळे दैववाद सोडून पुरुषत्वाकडे म्हणजे प्रयत्नवादाकडे वळा. प्रयत्न करूनही जर यश आलं नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काय दोष. म्हणजे हा जो त्यांचा श्लोक आहे तो लक्षात घेतला पाहिजे की त्यांनी प्रयत्नवादाला किती महत्व दिलं, फक्त दैववादालाच नाही. आजही आपण फक्त दैववाद करत बसलो आणि प्रयत्नवादाकडे जर पाठ फिरवली तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. तरुणांसाठी पण किती महत्वाचा संदेश होता हा, हे बघा. आणि 14व्या वर्षी 16व्या वर्षी प्रयत्नवादाची ही नजर येणं म्हणजे फक्त बुद्धिवाद्याचंच नाही तर बुद्धी प्रामाण्यवाद्याचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. कारण त्यांनी विवेकनिष्ठ दृष्टी त्याच्यातून दिसून येते.
त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्नवाद हा महत्वाचा मानला. बघा, म्हणजे 8व्या वर्षी त्यांचं लग्न झालं येसूबाईंसोबत, पिलाजीराव शिर्क्यांची ही लेक. आणि 8व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहितीये संभाजी महाराजांनी येसूबाईंना किती महत्वाचं स्थान आपल्या राज्यात दिलं होतं. म्हणजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मुलगा म्हणजे सिंहाचा छावा पण म्हणतात त्याला बरेच जण, म्हणजे आहेच तो छावा. चित्रपट अनेक जणांनी पाहिला असेल आणि त्या छावामध्ये बरेचदा मला वाटतं की आपण इतिहास जर वाचत नाही तर चित्रपट हे चांगलं काम करतात. मला वाटतं की अनेक तरुणांना छावामुळेच, या छावा चित्रपटामुळे संभाजी महाराज कोण आणि ते त्यांचा पराक्रम किती हे कळून आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला या ठिकाणी आणखी असं सांगावंसं वाटतं की लहानपणी आमच्या अभ्यासक्रमात आम्ही जे संभाजी महाराज किंवा तुम्ही सुद्धा अभ्यासले असतील ना, ती प्रतिमाच वेगळी होती आपली. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र असले तरी पण दारूच्या व्यसनांच्या आहारी गेलेले, स्त्रियांच्या मागे असलेले, ही जी त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली होती ना, ती प्रतिमा कधी कधी त्या काळी अजूनही आठवते. आणि मग वाटतं की अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा हा असं कसा घडला, काय चूक झाली असेल त्याला घडवण्यात. पण पण पहिल्यांदा या 1960 मध्ये वासी बेंद्र्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक लिहिलं या इतिहासामध्ये. आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो की वा.सी. बेंद्रे या इतिहास संशोधकांनी 40 वर्ष संशोधन करून 40 वर्ष संशोधन करून 1960 मध्ये छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक लिहिलं आणि संभाजी महाराजांकडे बघण्याची दृष्टीच बदलली. कशी? बघा, म्हणजे त्यांनी असं लिहिलं की इतका प्रकांड पंडित असलेला 9 वर्ष ज्यांनी, म्हणजे शिवाजी महाराजानंतर शिवाजी महाराज 1680 मध्ये गेले आणि 1680 मध्ये गेल्यानंतर 1681 ते 1689 पर्यंत, म्हणजे 9 वर्षापर्यंत संभाजी महाराज छत्रपती म्हणून स्वराज्याच्या सिंहासनावर बसले. म्हणजे 9 वर्षाच्या काळात 120 युद्ध करणारे, 120 वेळा ज्याला काय म्हणतात, युद्धच करणार, 120 वेळा युद्धच करणारे नसून त्या सगळ्या युद्धात विजयी होणारा हा राजा, हा कसा काय बदलेली असेल, कसा काय व्यसनांच्या आहारी गेलेला असेल. आणि 4 अतिशय प्रकांड असे पांडित्याने असलेले ग्रंथ लिहिणारा राजा, म्हणजे फक्त तलवारच चालवत नव्हता रणांगणावर, तर लेखणी सुद्धा चालवत होता. हा राजा कसा काय शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जाऊन कट कारस्थानांमध्ये सामील होणार असेल, ही प्रतिमा संपूर्ण वासी बेंद्र्यांनी पहिल्यांदा बदलवली. आणि मला सांगायला आनंद होतो की मग अनेक संशोधनं झाली, अनेक संशोधक. त्या संशोधकांमध्ये प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार असतील किंवा नंतर यदुनाथ सरकार पण आहेत त्याच्यामध्ये, आणि डॉक्टर आह साळुंखे असतील किंवा डॉक्टर माम देशमुख असतील. या सगळ्यांनी संशोधन करून छत्रपती संभाजी महाराजांची एक अतिशय सुंदर प्रतिमा इतिहासासमोर नव्हे तर आणि आणली. आणि हे त्या इतिहास संशोधकांचे खरोखर उपकार आपल्यावर आहेत असं मला वाटतं. कारण ही प्रतिमा जर आपल्या समोर नसती ना, तर खरे संभाजी आपल्याला कळलेच नसते. संशोधन करून जर त्यांनी सगळं संशोधन करून आपल्या समोर खरं काय ते आणलं असतं तर. कारण आधी बखरीनुसार बऱ्याच बदनामीपूर्वक किंवा ज्याला काय म्हणतात, असे
असे संभाजी आपल्या समोर आले, बदनाम झालेले. आणि त्या बखरींमधून बदनाम झालेले संभाजी का आले, याचेही कारण इतिहास संशोधकांनी दिलेली आहे. कारण संभाजी महाराजांनी काही कट कारस्थानं रायगडावरची असतील, पुरंदरगडावरची असतील, ही ओळखली होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक लक्षात घ्या की त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी संभाजी महाराजांनी एक म्हणजे ती कारस्थानं ओळखल्यामुळे काही शिक्षा दिल्या होत्या बऱ्याच जणांना. आणि त्या शिक्षांमुळे सूड म्हणून म्हणा किंवा संभाजी महाराजांची बदनामी करण्याच्या हेतूने म्हणा, काही जणांनी चुकीचा इतिहास लिहिला. आणि त्या चुकीच्या इतिहासामुळे आपल्याला तसे संभाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर आणले गेले. कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतिहास जर चुकीचा लिहिला गेला तर खरे महापुरुष जगाला कळत नाही. आणि त्याच्यामुळे इतिहास लिहिणाऱ्यांमुळे सुद्धा आपल्या इतिहासाचं, खऱ्या इतिहासाचं किती नुकसान होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे फक्त बालपणातच संघर्ष नाही, तर आयुष्याच्या पदोपदी संभाजी महाराजांना संघर्ष करावा लागला. आणि हेच बघा ना, म्हणजे शिवाजी महाराजांनी वयाच्या 8व्या वर्षी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पुरंदरच्या तहाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी कोणाला ओलीस ठेवलं होतं मुघल दरबारी, तर संभाजी महाराजांना. त्यांनी 8व्या वर्षी, केवळ वयाच्या 8व्या वर्षी संभाजी महाराजांना ओलीस ठेवलं. आणि त्या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग होते. आणि तिथे ओलीस ठेवल्यानंतर, कारण काही अटी होत्या पुरंदर तहाच्या, आणि त्या पूर्ण करण्यासाठी किती लहान वय बघा ना, म्हणजे 2 वर्षाचे असताना आई गेली. आणि 8व्या वर्षी आणि 2 वर्षाचे असतानाच अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं कापणं, हे सगळे प्रकार संभाजीराजे बघत होते. आजीच्या मांडीवर बसून बघत होते. आणि प्रश्नही विचारत होते की हे मोघल कोण, हे असे का वागताहेत, कोणासाठी युद्ध करायचं, कशासाठी युद्ध करायचं. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिजाऊ त्यांना देत होत्या. आणि अशा पद्धतीने त्यांचं मन घडवत होत्या, त्यांचं मस्तिष्क घडवत होत्या. आणि एक स्वराज्यासाठी एक असा प्राणांची बाजी लावणारा छत्रपती तयार करत होत्या. हे आपण लक्षात घेताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की संभाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये जो वयाच्या केवळ 8व्या वर्षी जो समजदारपणा दाखवला, जो समंजसपणा दाखवला, त्याला खरंच तोड नाही. कारण आग्र्याहून सुटका होताना सुद्धा संभाजी महाराजांनी इतक्या कमी वयामध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आग्र्याहून सुटका होताना शिवाजी महाराज तर आधी आले, पण त्यांची व्यवस्था मथुरेच्या काशीनाथ पंतांच्या घरी केली होती. आणि तिथे केल्यानंतर एकटे संभाजी महाराज 3 ते 4 महिने त्यांच्या घरी राहिले. आणि इकडे गडावर मात्र ते सुरक्षित राहावे म्हणून शिवाजी महाराजांनी अफवा पसरवली होती, ते सुरक्षित राहण्यासाठी, की शंभूराजांचा मृत्यू झालेला आहे. फक्त जिजाऊंच्या कानी ही वार्ता घातली की जिजाऊ, आपल्याला मन कठोर करून ही मृत्यूची अफवा आपल्याला पसरायची आहे, कारण आपले शंभूराजे आपल्याला सुरक्षित यायला हवेत. आणि नंतर मग आग्र्याहून सुटका झाल्यानंतर ते रायगडावर आलेही, पण ही जी अफवा पसरली ना त्यांच्या बाबतीत, ती पण किती दुर्दैवी म्हणायला पाहिजे. म्हणजे 8व्या वर्षी शंभूराजे गेले म्हणून ही अफवा संपूर्ण राज्यात पसरली, हळहळ झाली. शंभूराजे इकडे सुरक्षित होते, पण म्हणजे ते मारले जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी ही योजना तेव्हा केली होती. पण
त्यांनी जिजाऊंना ती बातमी दिली आणि शंभूराजे सुरक्षित राहिले हे आपल्याला माहितीच आहे. ते आल्यानंतर पुन्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सगळेजण सिद्ध झाले. पण 10व्याच वर्षी शंभूराजांची व्यवस्था शृंगारपूरला करण्यात आली. शृंगारपूर म्हणजे येसुबाईंचं माहेर. आणि तिथे का करण्यात आली? कारण शिवाजी महाराजांना थोडासा सोयराबाईंच्या सावत्रपणाचा जाच होऊ नये म्हणून आणि रायगडावर काही कटकारस्थाने शिजतायत याचा अधमास लागला म्हणून त्यांची व्यवस्था शृंगारपूरला करण्यात आली. आणि कारण तेव्हा शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर होते, ते सुरक्षित राहावे म्हणून. आणि वयाच्या 10व्या वर्षी त्यांना मग तिथे ठेवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर कर्नाटकच्या स्वारीवर जाताना ही व्यवस्था करण्यात आली. रायगडावर ठेवणं शिवाजी महाराजांना सुरक्षित वाटलं नाही म्हणून ही व्यवस्था होती. आणि नंतर तिथून संभाजीराजे 1 महिन्यानी म्हणजे 13 डिसेंबर 1678 रोजी गडावरून मोगलाई दिलेर खानाकडे गेले. दिलेर खानाकडे जाण्याचं कारण हे खरं तर इतिहासातलं म्हणजे बऱ्याच इतिहासकारांनी सांगितलं की ते दिलेर खानाशी त्यांनी दिलजमाई का केली, का मिळाले, हा खरं तर एक त्याला काय म्हणतात, तो काळाकुट्ट इतिहास आहे त्यांच्या जीवनातला, असं बऱ्याच जणांनी म्हटलं होतं. पण पण दिलेर खानाकडे जाण्याचं सुद्धा का ठरवलं संभाजी महाराजांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इतिहास संशोधकांनी बऱ्याच बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की त्याच्यामध्येही एक म्हणजे मुघलांना सामील होऊन त्यांनी थोडीशी चूक केली असं म्हटलं तरी सुद्धा एक म्हणजे त्यांची स्वारी पुन्हा स्वराज्यावर होऊ नये हा सुद्धा हेतू संभाजी महाराजांचा असू शकतो हे बऱ्याच संशोधकांनी आता सांगितलेलं आहे. आणि म्हणून पण शिवाजी महाराजांना खात्री होती की एक ना एक दिवस आपला लेक, आपला पुत्र हा स्वराज्यामध्ये परत येईल. पत्रव्यवहार सतत सुरू होता आणि सुदैवाने आणि त्यांच्या खात्रीने, कारण त्यांनी अशी पत्रे पाठवली संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी अतिशय भावनिक साथ त्यावेळी संभाजी महाराजांना घातली आणि ते दिलेर खानाकडून परत आले बघा. आणि ते 18 जून 1680 रोजी रायगडाला पोहोचले. जुलैमध्ये त्यांनी आणि 1680 मध्ये तुम्हाला माहिती आहे 21 एप्रिल 1680 मध्ये म्हणजे त्याच्या आधीच 3 एप्रिलला म्हणजे काही आता याच्यामध्येही शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला यामध्ये सुद्धा बरेच मतभेद आहे इतिहासकारांचे. कारण केवळ 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 रोजी काय कारण सांगितलं मृत्यूचं, तर गुडघ्याच्या आजारामुळे मृत्यू होणं हे खरं तर खरोखर संशयास्पद आहे. एका मोठ्या राजाचा आपल्या मृत्यू होणं हे खरोखर संशयास्पद गोष्ट आहे. आणि त्यावेळी संभाजी महाराज रायगडावर नव्हते. संभाजी महाराज तेव्हा पन्हाळगडावर गेले होते. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा लगेच निरोप सुद्धा देण्यात आला नाही संभाजी महाराज. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवनात आपल्या वडिलांच्या मृत्यूची खबर सुद्धा लवकर देण्यात येऊ नये हे सुद्धा दुर्दैव त्यांच्या काळात लिहिल्या गेलं होतं. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि 3 एप्रिल 1680 मृत्यू झाल्यानंतर हे का केलं? कारण काही लोकांना सोयराबाईंचा
पुत्र राजारामाला गादीवर बसवायचं होतं म्हणजे काय, बसवलंच त्यांनी. शिवाजी महाराज गेल्यानंतर राजारामाला मंचकारोहण केलं. आणि खरं तर राजारामाचं वय इतकं कमी होतं की मोगलांच्या स्वाऱ्या बघता त्यांना गादीवर बसवणं हे फारच धोक्याचं होतं राजारामाला. कारण पण तरी सुद्धा राजारामाला मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतला. पण संभाजी राजांना हे कळल्याबरोबर त्यांनी पावलं उचलली आणि ते त्या ठिकाणी दाखल झाले. छोटस युद्धही त्यासाठी संभाजी महाराजांना करावं लागलं. आणि 1681 रोजी म्हणजे 80 रोजी आपला राजा गेला. पण 1681 रोजी 1681 साली संभाजी महाराजांना राज्याभिषेक करावा लागला. म्हणजे लगेच नाही, त्याच्यामध्ये हे कटकारस्थान शिजलं. आणि त्यामुळे म्हणजे एकीकडे संभाजीराजे हे परकीयांशी लढत होते आणि दुसरीकडे आप्तांशी सुद्धा लढत होते, आपल्याच लोकांशी लढत होते. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे किती दुर्दैव हा राजा, म्हणजे किती किती यातना सहन करणारा हा राजा होता, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे परकीयांशी लढत होता, आप्तांशी लढत होता, अगदी सख्यांशी लढत होता. आणि हे लढत असताना सुद्धा त्यांनी जे साहस आपल्या जीवनामध्ये दाखवलं ना, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच संभाजी राजे श्रेष्ठ ठरतात. संकटात सुद्धा डगमगले नाही, संकटात सुद्धा पराक्रम सोडला नाही, संकटात सुद्धा आपली जे मनस्थिती, म्हणजे परिस्थिती कशीही वाईट असली तरी मनस्थिती बिघडू न देता त्यांनी जो संघर्ष केला ना, त्याला इतिहासात तोड नाही. आणि म्हणूनच शंभूराजे हे खरोखरच ग्रेट आहेत आणि आजही तरुणांना अतिशय प्रेरणादायी आहे. कोण म्हणतं, म्हणजे त्यांच्यावर किती आरोप झाले, किती बदनाम्या झाल्या. दारू पिणारे होते, व्यसनांच्या आहारी जाणारे होते. असा राजा इतका पराक्रम करू शकणार नाही. 1681 साली जेव्हा ते गादीवर बसले, तेव्हा लगेच म्हणजे 1689 पर्यंत त्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी 120 स्वाऱ्या केल्या, 120 सैन्य लढले, म्हणजे 120 लढाया लढले. आणि एकही लढाई न हारता हा माणूस कसा काय बदफैली असेल, कसा काय व्यसनांच्या आहारी गेला असेल. हा तर तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे, हा तर तरुणांसाठी आदर्श आहे. आणि म्हणून ही प्रतिमा पुन्हा पुन्हा आणणं किती गरजेचं आहे. संभाजी महाराजांची त्यांचे विचार ऐकवणं किती गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, तरुणांसाठी सुद्धा. आणि म्हणून मला वाटतं की संभाजी राजांचे विचार आज जे डॉक्टर प्रभाकरराव देशमुख सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ऐकवत आहे आणि नव्याने मांडत आहे, याच्यासाठी मी खरोखर त्यांचे आभार मानते, अभिनंदन करते. हे खरोखरच गरजेचं आहे. म्हणजे अनेक कार्यक्रम खरं तर या संस्थेद्वारे झाले. मला माहिती आहे नागपूरचे पण अनेक लोक येऊन गेले. आमच्या नागपूरच्याच शुभांगीताई भडभडे येऊन गेल्या, आशाताई बगे आल्यात, आशाताई पांडे आल्या आहेत, विजयाताई ब्राह्मणकर येऊन गेल्या, अनेक जण येऊन गेले, सगळे प्रसिद्ध वक्ते होते. त्याच्यामध्ये तुम्ही मला पण आज बोलवलेलं आहे, मी खरोखरच आभार मानते. मी खरं सांगू का, म्हणजे त्या दृष्टीने फार घाई झाली आणि म्हणून मी थोडंफार जे मांडलं आणि मांडते आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मला अजून वेळ हवा होता अभ्यास करण्यासाठी. आणखी चांगल्या पद्धतीने संभाजीराजे मी मांडले असते. पण संभाजीराजे अभ्यासण्यासाठी आजच्या तरुणांनी खरोखर मुळात त्यांची पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय शंभूराजे आपल्याला कळणार नाही. इतका मोठा इतिहास, इतका प्रेरणादायी इतिहास शंभूराजांचा आहे की तो वाचल्याशिवाय, तो अभ्यासल्याशिवाय
एक आपल्या जीवनाला पूर्तताच येणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही जे या ठिकाणी भाषण आयोजित केलं ना, ते मला खरोखर मनापासून आनंद झाला आणि मी स्वीकारलं ते आव्हान. पण तरी सुद्धा मला तोच संदेश द्यावासा वाटतो, की मुळातून शंभूराजांची पुस्तकं वाचा. अनेक शंभूराजांची पुस्तकं आलेली आहेत. ती आपण वाचायला पाहिजे. आणि आणि नक्कीच प्रेरणा मिळेल. आज मुलांना आपण वाचायला काय देतो हातात, हे अतिशय महत्वाचं आहे. मुलं काय वाचून आपल्या जीवनात प्रगती करतील. आज छोट्या छोट्या कारणांसाठी मुलं आत्महत्या करतात आणि खचतात, डिप्रेशन मध्ये जातात. त्यांच्यासाठी शंभूराजे किती आदर्श उदाहरण आहे, लक्षात घ्या. शंभूराजांनी तर जीवनात किती किती अनुभवलं. त्यांना निराशा येण्यासारखे खरं तर किती प्रसंग त्यांच्या जीवनात आले, पण ते निराश झाले नाही. तर उलट प्रत्येक संकटामध्ये ते असे काही उभे राहिलेत की पुन्हा त्यांचा तेजाळून आलं सगळं जीवन. आणि त्याच्यामुळे शंभूराजे खरं तर तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्व आहे. ते पुन्हा पुन्हा अभ्यासलं पाहिजे. अं, औरंगजेबाचा खरं तर औरंगजेबाशी त्यांचं म्हणजे औरंगजेबाला वाटलं की खरं औरंगजेब सगळ्यात जास्त घाबरत होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्याला वाटलं की आता आपल्याला स्वराज्यावर स्वारी करणं खूपच सोपं आहे. पण तो हे विसरला की या सिंहाचा छावा किती तयार झालेला आहे. आणि हा आपल्याला किती लढा देणार आहे, हे तो विसरला. म्हणजे 9 वर्षापर्यंत संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी लढा दिलाच. पण अशी एक व्यक्ती तयार केली संभाजी महाराजांनी, अशा 2 व्यक्ती तयार केल्या. एक येसूबाई आणि दुसरी महाराणी ताराराणी. आणि या दोघींनी औरंगजेबाशी त्याच्यानंतर पुढे 29 वर्ष लढा देऊन स्वराज्य टिकवलं ना, ते पण खरोखर मुळात अभ्यासण्यासारखं. तेव्हा म्हणजे या दोघींना पण त्यांनी शस्त्र शास्त्र आणि लढवय्ये तलवारबाजीचं सुद्धा शिक्षण दिलं होतं, स्त्रिया असून सुद्धा. आणि महाराणी ताराराणी तर प्रत्यक्ष युद्धामध्ये उतरल्या होत्या. म्हणजे या राजांनी 9 वर्षापर्यंत स्वराज्याचं रक्षण केलंच, पण त्याच्यानंतरही अशी व्यवस्था करून ठेवली की अनेक वर्ष औरंगजेबानी स्वराज्याला धक्का औरंगजेबाचा धक्काच स्वराज्याला लागला नाही. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या 9 वर्षामध्ये त्यांनी म्हणजे 120 लढायांची संपूर्ण माहिती इतिहासामध्ये आहे. आणि एकही लढाई शंभूराजे हारले नाही याची सुद्धा माहिती संपूर्ण इतिहासामध्ये आहे, नोंद आहे. ती सुद्धा सगळ्यांनी अभ्यासणं जरुरी आहे. पण काही पुन्हा कट कारस्थानाचे बळी पडले शंभूराजे आणि संगमेश्वर ठिकाणी पकडले गेले औरंगजेबाच्या सैन्याला. आणि त्या सैन्याकडून पकडले गेल्यानंतर आपल्याला माहितीये 40 दिवस 40 दिवस औरंगजेबानी संभाजी महाराजांचा जो छळ केला ना, तो पण आपण लक्षात घेतला पाहिजे. औरंगजेब म्हणाला की अरे मी तुला राज्य बहाल करतो, राज्यामध्ये महत्वाचं स्थान देतो, तू आम्हाला स्वराज्य बहाल कर आणि एवढंच नाही तर धर्मांतर कर. हा जो त्यांनी सांगितलं की आणि धर्मांतर कर म्हटल्याबरोबर ऐकायला येत आहे ना, ऐकायला येते आहे ना? मला वाटतं हा, अनम्यूट येतंय, करून ऐकू येतंय येत आपलं. आहे ना नीट? हा. हा. धर्मांतर कर म्हटल्याबरोबर शंभूराजे म्हणाले की नाही, मला माझा धर्म प्रिय आहे, मी कशाला धर्मांतर करू, मी धर्मांतर करणार नाही. आणि धर्मांतर न करण्यासाठी आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शंभूराजांचे त्यांनी 40 दिवस हाल केले.
त्या हालाचं वर्णन तुम्ही इतिहासामध्ये वाचा. त्यांचे नख काढण्यात आले, त्यांचे डोळे फोडण्यात आले, त्यांची कातडी सोडण्यात आली, त्यांच्या अंगावर जखमावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं. त्यांना तडपून तडपून 40 दिवस पर्यंत छळ औरंगजेबानी आणि त्याच्या सहकार्यांनी केला. हे वर्णन वाचलं की अंगावर काटा उभा राहतो. एखादा दुसरा कोणी असताना त्या जागी तर केव्हाच शरण गेला असता. पण शंभू राजांचं बलिदान हे इतिहासामध्ये अमर झालेलं आहे. त्यांच्यासोबत कवी कलश नावाचा त्यांचा मित्र होता. हेही लक्षात घेतलं पाहिजे. कवी कलशाचा सुद्धा त्या लोकांनी छळ केला आणि त्या कलशाचं सुद्धा निधन शंभूराजांच्या सोबतच झालं. म्हणजे मित्रत्वाचं खरं मैत्र काय असतं याचं सुद्धा उदाहरण संभाजीराजांनी आणि त्या कवी कलशाने दाखवून दिलं पहा जगाला. म्हणजे इतका अतोनात छळ केला. तुम्ही कदाचित छावा या सिनेमामध्ये सुद्धा तो छळ बघितला असेल. आपल्या अंगावर काटे येतात आणि तो छळ सहन केल्यावर सुद्धा शंभूराजे नमले नाहीत. स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षक हा राजा होता आणि हा छळ सहन केला आणि एक दिवस जाणार तर होतेच. या छळामध्ये कोण आणि त्यांचा मृत्यू झाला 40 दिवसानंतर. तेव्हा कवी कलशाचे उद्गार फारच महत्वाचे आहे पहा. कवी कलश काय म्हणाला? यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग. म्हणजे औरंग्या, अरे हे संभाजी महाराज जणू रावणाच्या दरबारातील बजरंग बलीच भासत होते आणि त्यांचं तेज त्या रक्ताने माखून गेलेलं हे सूर्यासारखं तेज किती प्रखर होतं. आणि औरंगजेबाला हे ऐकल्याबरोबर आणखी संतापला औरंगजेब आणि दोघांनाही त्यांनी ठार मारलं. 40 दिवस छळ सहन केल्यानंतर हे 40 दिवस हे मृत्यूशी झुंज देत होते आणि हे बलिदान इतिहासामध्ये अमर आहे आणि ह्या बलिदानाला आपण विसरू शकत नाही. 1689 11 मार्च 1689 साली संभाजी महाराजांचं निधन झालं. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी जो संघर्ष केला आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जो एक इतिहासाला एक उदाहरण दाखवून दिलं. असं म्हणतात की छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी कसं जगावं हे सांगितलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कसं मरावं हे उदाहरण जगाला आदर्श उदाहरण घालून दिलं. त्याला तोड नाही. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते आणि आपण मला बोलवलं आणि ऐकून घेतलं आणि जी काय मला थोडी माहिती सांगता आली, हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीविषयक धोरण माहिती आहे. स्त्रियांचा किती सन्मान केला, फक्त जिजाऊंच्याच बाबतीत नाही तर स्त्रियांना किती सुरक्षित केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये. जसं रांझाच्या पाटलांनी एका स्त्रीवर बलात्कार केल्याचं कळताच हातपाय तोडून त्याचं चौरंग करण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली होती. आणि हे उदाहरण डोळ्यासमोर आल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या राज्यामध्ये स्त्री जर सुरक्षित राहणार नसेल तर त्या स्वराज्याला काही अर्थ नाही. आणि हे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे हातपाय तोडले जातात, चौरंग केला जातो आणि त्यामुळे बाकीचे धजावलेच नाहीत. स्त्रियांविषयी अतिशय आदर लोकांमध्ये निर्माण झाला. तेव्हा स्त्रियांविषयीची म्हणजे केवढं मोठं उदाहरण आहे स्त्रियांना सुरक्षित करण्याचं. ह्या शिक्षा आता का दिल्या जाऊ नये कधी कधी वाटतं. आज आपण देशामध्ये बघतो आहे की स्त्रियांना
किती छळ आणि किती बलात्कार, अत्याचार सहन करावे लागतायत आजही. म्हणजे स्त्री-पुरुष समानतेच्या या काळामध्ये सुद्धा. मग ह्या जर शिक्षा शिवाजी महाराजांच्या काळातल्या जर अंमलात आणल्या गेल्या, इव्हन संभाजी महाराजांच्या काळातही संभाजी महाराजांनी स्त्रियांचा किती आदर केला. म्हणजे आपल्या पत्नीला कुलमुखत्यार पद बहाल केलं संभाजी महाराजांनी आणि स्त्री सखी राज्ञी जयती ही पदवी बहाल केली. आणि ते लढायांवर असताना त्या राज्याच्या संपूर्ण कारभाराची सूत्र येसूबाईंना दिली हातात. हे लक्षात घ्या ना. म्हणजे किती मोठा विश्वास स्त्रियांवर एक म्हणजे आपल्या पत्नीलाही त्या दृष्टीने तयार केलं. म्हणजे स्त्री सन्मानाची किती उदाहरणं सांगावी. महाराणी ताराराणीला सुद्धा त्यांनी किती तयार केलं, की ताराराणी प्रत्यक्ष सैन्यामध्ये घोड्यावर बसून तलवारबाजी चालवण्यापर्यंत समर्थ होईल इथपर्यंत त्यांनी तयार केलं. आणि औरंगजेबासारख्या महाबलाढ्य शत्रूशी सामना करण्याचं बळ तिच्यामध्ये येईल. हे सगळं बघता आपल्याला लक्षात येतं की स्त्रियांवर टाकलेला विश्वास आणि त्या दृष्टीने त्यांना दिलेलं शिक्षण, त्यांना तयार करणं असो, हे यांच्याकडून शिकावं. म्हणजे फक्त आजही आपण बघतो ना की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरुषांचा म्हणा, समाजाचा म्हणा, किती वाईट तऱ्हेने आहे. पण यांनी ह्या उदाहरणाद्वारे दाखवून दिलं. आणि ही उदाहरणं स्त्री सन्मानाची पाहायला मिळतात तेव्हा खरोखर असं वाटतं की नतमस्तक व्हावं या व्यक्तिमत्वांपुढे. तरुणांसमोर किती आदर्श निर्माण केला. आज तरुणाई कोणत्या पद्धतीने जगासमोर आहे. खरं तर जेन झीच्या काळातली ही तरुणाई यांनी खरं सांगायचं तर खरोखर म्हणजे मला आजच्या तरुणांचं कौतुकही वाटतं की अनेक गोष्टींमध्ये ती पुढे आहेत. पण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा ही तरुणाई अभ्यासेल ना, तेव्हा कितीतरी आव्हानांच्या विरुद्ध असणाऱ्या लढाया सुद्धा ही तरुणाई पार पाडेल. लढाया लढेल. कारण आज तलवार घेऊन म्हणजे लढायांवर जाण्याची यांच्यासमोर गरज नाहीये. पण अनेक आव्हानं तरुणाईंसमोर आहे की जी लढायासारखीच आहे. ह्या लढाया सुद्धा या तरुणांना पार पाडायच्या आहे. आज 65% तरुणांचा देश आहे आपला भारत देश आणि तो सगळ्यात तरुण देश म्हणून जगासमोर आहे. तेव्हा या तरुणांसमोर ही आदर्श आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून मी तरुणांना सुद्धा या दृष्टीने विनंती करते की तरुणांनो, तुम्ही छत्रपती संभाजी महाराज अभ्यासा, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासा आणि जगासमोर तुमचं एक अतिशय बलाढ्य, अतिशय पराक्रमी आणि अतिशय बुद्धिमान असं व्यक्तिमत्व तुम्ही जगाला दाखवून द्याल. म्हणून तरुणांनी अभ्यासायलाच पाहिजे. आणि मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे तुम्ही आयोजित केलेला, हा तरुणांना एक अतिशय प्रेरणाजनक संदेश राहील. मी आपले आभारी आहे. आपण मला बोलवलंत आणि म्हणून सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ही जात संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा तरुणांसमोर आपण आणत आहात आणि तरुणांना संदेश देत आहात की तरुणांनो, तुमच्या समोरही आव्हानं आहे. तुम्ही आव्हानं पेलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज अभ्यासा. धन्यवाद. आपण मला बोलवलंत आणि ऐकून घेतलंत याबद्दल मी ऋताताई खापर्डे, अनघाताई आणि संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक टीमचे आभारी आहे. धन्यवाद. ताई, खूप छान. तुमची सुरुवातच इतकी छान होती की अंगावर काटेच उभे राहिले. आणि संभाजी महाराजांचा लहानपणापासूनचा संभाजी महाराजांचा संघर्ष तुम्ही थोडक्यात खूप छान सांगितला. प्रयत्नवदाचे महत्व, एक वेगळेच संभाजी महाराज तुम्ही आमच्या समोर उभे केले. म्हणजे आम्ही पण इतिहासाची पुनरावृत्ती झाली आमची. नंतर इतिहास चुकीचा लिहिला गेला तर खरे महापुरुष पुढे येत नाहीत, हे खरोखरच आहे.
आवेशपूर्ण, अभ्यासपूर्ण संवाद खूप छान. तुम्ही परत येऊन आम्हाला असेच अनेक योद्धे आम्हाला दाखवून सांगावेत हीच नाही, विनंती. अ, नक्की येईल मी. आणखी तयारीने येईल. अ, नक्कीच येईल. कारण थोडंसं तयारी थोडी मला कमी पडली असं मला पण जाणवत आहे. पण तरी सुद्धा मी पुढच्या वेळेस अधिक तयारीने येईल आणि आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल. नक्की असं आम्ही मला वाट बघत आहोत नक्की. हं. पण मला बोलवलं तुम्ही खरोखर आभारी आहे. अ, त्यानिमित्ताने थोडंफार उजळणी झाली. पण पाहिजे तशी मी करू शकली नाही आणि गंमत सांगू का? माईक समोर आणि समोर श्रोते दिसत असताना जो जोश येतो ना, तो फार महत्वाचा असतो. तो इथे कोण दिसतच नाही. त्या श्रोत्यांच्या डोळ्यातलं आपण बघू शकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं ऑनलाईन भाषणांमध्ये आणि प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर, श्रोत्यांसमोर संवाद साधण्यात एक वेगळंच आहे, म्हणजे वेगळी गंमत असते श्रोत्यांसमोर. ती सवय आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे असेल कदाचित. पण ठीक आहे. आपण ऐकून नाहीतरी घेतलं खूप छान त्याला झालं. थँक यू. खूप छान ताई. नमस्कार ताई. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपल्याबद्दल काय बोलू, जरी सगळ्या खिडक्या काही उघड्या होत्या, काही बंद होत्या, पण खरं सांगू का सगळ्यांचेच डोळे झरत होते. सगळ्यांचंच हृदय असं पिळवटून गेलं होतं जेव्हा जेव्हा आपण संभाजी महाराजांच्या बद्दल बोलत होता, त्यांच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्यावर झालेल्या अ, अत्याचाराबद्दल. शब्द कधी कधी सुचत नाही, आपण निशब्द होतो. पण हे जरी या पद्धतीने जरी आम्ही आपल्याला ऐकलं ना, तरी अगदी जीवाचे कान करून आम्ही ऐकत होतो. आम्ही एवढंच म्हणू ताई, पुन्हा पुन्हा या. बस. अजून काय सांगू शकतो किंवा बोलू शकतो? मला असं वाटतं, की आणखीनही माझ्या जशा भावना आहेत, तशा बऱ्याच मंडळींच्या आहेत. आज खूप जणांनी फोन केले होते आणि मला सांगितलं, की "लीनाताई आमची मैत्रीण आहे. मला खूप छान वाटलं. आम्ही नक्की येणार." जर कुणाला संवाद साधायचा असेल ताईंशी, तर आपण जरूर आपली खिडकी उघडून बोलू शकता. मी आपल्याला विनंती करते. आणि अर्चना ताई खूप छान बोललात आपण. मला काहीच दिसत आमंत्रण नाहीये. दिलंय आपल्याला पुन्हा, पुन्हा येण्याचं. धन्यवाद ताई, आपण बोलवलं आणि थोडंसं कनेक्ट होता आलं. छान वाटलं. नक्की येईल मी नवीन विषय घेऊन. नक्की ताई. आवर्जून या. मला वाटतं सुषमाताई मुलमुले वगैरे आलेल्या होत्या. नीता चापले पण आली असेल. विजयाताई आल्या होत्या. विजयाताईंमुळे आम्ही खूप विजयाताई जणांना. पण, हां, हां, विजयाताई पण आलेल्या विजयाताई होत्या. आल्या होत्या. ते मला विजयाताईंमुळे इथे सुरेश अकोटकर दादा आलेत. सुरेश आणि अकोटकर म्हणजे दादा पण आमचे दादा आहेत. ते पण आधी येऊन गेले म्हणाले. ते हो, पण दादा येऊन आधी गेलेत. येऊन गेले. दादा येऊन गेलेत. सुरेश दादा आहेत का? आहेत, आहेत. सुरेश दादा बोलू शकता आपण. छान दीपक. झाला कार्यक्रम. आणि हा, बऱ्याच दिवसानं तुम्हाला ऐकायचं होतं, म्हणून मगाशी मी फोन करणार होतो, पण म्हटलं तुम्ही तयारीत असाल म्हणून मी काही फोन केला नाही. आता लीनाताई जिथे राहतात त्याच्या 1 किलोमीटरवर मी राहतो. 1 किलोमीटरही कमीच असेल, म्हणून मग मी कुठे? सांगितलं, शुभेच्छाही दिल्या त्यांना. आणि मला हं, माहित हं. होतं की त्यांचा हा अभ्यास आहे, नाही, इतिहास. मी मुंबईहून बोलते आहे दादा. असं मुलाकडे आले. आहे का? अच्छा अच्छा. मुलाकडे आलेली आहे आणि मुलाकडे आल्यामुळे काय थोडंसं माझे संदर्भ ग्रंथ सगळे नागपूरला हा, आणि बरोबर आहे. नाही, पण तुम्ही अगदी चांगलं हे व्यक्त व्हाल हे मला माहित होतं, कारण इतिहासाचा तुमचा खूप सखोल अभ्यास आहे. आणि मी इतरही वाचकांना किंवा श्रोत्यांना सांगेन की तुम्ही जे स्त्रियांवर आपल्या ज्या होऊन गेलेल्या आहेत, लक्ष्मीबाई पासून जिजाऊपर्यंत, त्याच्यावर जे लेखन केलं आहे ना लीनाताईनं, हे मी आपल्या बाकीच्या ताईंना सांगतोय की ते अतिशय उत्कृष्ट आहे. आणि ते खरोखरच लीनाताईचं हे पुस्तक आपण वाचावीत. त्याच्यामध्ये त्यांनी या ज्या आपल्या स्त्रिया ज्या आहेत, ज्यांनी इतिहास घडवला, भारताला शौर्य घडवलं, संपत. आणि हो, चांगल्या हो. अतिशय असे व्यक्तिमत्वांना जन्म दिला, अशी माणसं जी जन्माला घातली आहेत, ते अतिशय प्रेरणादायक आहे. आणि दुसरं असं की लीनाताईचा स्वभाव नेहमी हसरा, त्यांचा चेहरा तुम्हाला नेहमी हसरा दिसेल.
ते दुःख सुद्धा एखादं उघडून सांगायचं तर ते त्यांच्या स्मित भरल्या नजरेनंच सांगतील. मला नेहमी वाटतं, आता त्या अमरावतीकडच्याच आहे, मी अमरावतीकडचा आहे, मी त्यांची गंमतही करत असतो की ह्या दुःख सुद्धा सांगतील तर हसूनच सांगतील. इतकं छान ते समजावून सांगतात आणि त्यांचं एक नाव आहे इथं, लौकिक आहे. आणि आज खरंच तुम्ही चांगल्या बोलल्या. इथे काय होतं या महालवर लीनाताई, तुमच्या या भागामध्ये नेट नेहमी थोडं थोडं जातं, म्हणून मध्ये मध्ये माझा नेट प्रॉब्लेम आला होता. पण असाही एक कार्यक्रम झाला, मला त्याचा आनंद आहे आणि पुन्हा आपण भेटू. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. लीना, छान बोलली. सुषमा बोलते. सुषमाबाई खूप छान बोललीस. मी ऐकलं तुझं. फक्त मी व्हिडिओ ऑन करू शकत नाही कारण माझ्या घरात नातवंड, तुला सांगितलंच आहे, सध्या खूप तुला माहितीये मी प्रेक्षणीय पण स्थिती आहे. मुंबईला आहे म्हणून मी आणि व्हिडिओ ऑन करत नाही. पण खूप छान बोललीस. नाटक तुझं असल्यामुळे मी अगदी आवर्जून ऐकलं. आणि आता सुरेश दादांनी सांगितलं की हसरी लीना, हा म्हणजे ट्रेडमार्कच आहे लीनाचा. आणि सुंदर लिहिते. भाषा, सगळ्यात मला कौतुक वाटतं भाषेचं. सुंदर भाषा असते तुझी. अभ्यास तर आहेच, प्रश्नच नाही. अभ्यासाशिवाय बोलताच येत नाही इतक्या मोठ्या आणि गहन विषयावर. तो तर तुझा आहेच. पण भाषा खूप छान, शब्दांची निवड खूप छान असते. आणि आजच्या श्रोत्यांना नक्कीच तुझं भाषण आवडलं असेल याची मला खात्री आहे. तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद सुषमा. खरं सांगू का, नातवंडांच्या ह्याच्यात मी पण इथे मुंबईला असल्यामुळे थोडासा कमी पडला नाही, फरक अभ्यास. पडतो. हो, हो, फरक पडतो तो. पण तरी आपल्या स्मरणात असतात गोष्टी. त्या आपण बरोबर आणतो जुळवून. आणि ते होतं. तर त्याप्रमाणे छानच झालंय. छान झालंय. जे लिहिलं गेलं ते आठवून मग हो. गडबड असल्यामुळे मी निरोप घेते, पण खूप शुभेच्छा. छान झालंय. मस्त. आणि आयोजकांचं पण कौतुक करते की ते छान, तुला त्यांनी संधी दिली, एका चांगल्या वक्त्रीला संधी दिली, त्याच्यासाठी त्यांना पण धन्यवाद. आणि ते ताई रुपाताईंना मी सांगायला आवडेल की सुषमाताई पण खूप छान बोलते. नाही नाही हॅलो, हा हा सुरेश दादा बोला ना. आणि ऋताताईंना मी एक विनंती करेन की अशाच एखाद्या कार्यक्रमाला आपण सुषमाजींनाही बोलवावं. त्यांचा तेच खूप मी इच्छा आहे याही संदर्भामध्ये, तर त्यांनी म्हणते. एखादा कार्यक्रम द्यावा. कारण या बरोबर. तुमच्या या उपक्रमामध्ये मी गाडगेबाबांवर बोललो होतो आणि मला ऋताताईंनी बोलावलं होतं, तर माझ्या समोर प्रॉब्लेम आला. तेव्हा मी खूप पुस्तक वाचून काढली आणि एक आपलाही अभ्यास होतो, आपणही तेवढं मग तयारी होते. धन्यवाद ताई. सुरेश दादा, आपण आता पुढचा विषय घेऊन लवकरच यावं ही विनंती करते. नक्की नक्की. अजून कोणाला बोलायचंय का? इथेच आपली रजा मागते ताई. पुन्हा यावं आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करते. सगळ्यांचे हृदयापासून आभार मानते आणि इथेच सगळ्यांची रजा घेते. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया. जय जय श्रीराम.